महाराष्ट्रात जादूटोणा विरोधात कायदा 2013 पासून लागू असतानाही यवतमाळ जिल्ह्यात भोंदूबाबा आणि मांत्रिकांकडून होणारी फसवणूक थांबलेली नाही। आर्थिक लूट, अंधश्रद्धेचा गैरफायदा आणि महिलांच्या शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र समोर आले। गेल्या 5 वर्षात जिल्ह्यात अशा प्रकारच्या एकूण 19 गुन्हे नोंदवण्यात आलेत। 59 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आले। तर विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात दोषारोप पत्र दाखल होऊनही अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही। बाभुळगाव तालुक्यातील 3 वर्षापूर्वी घडलेली घटना या प्रकाराची भीषणता अधोरेखित करते। गुप्तधनाच्या लालसेपोटी एका भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरून आई वडिलांनीच आपल्या महाविद्यालयीन मुलींचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मुलींनी प्रसंगावधान राखत आपल्या मित्राला माहिती दिली आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपींना रंगेहात पकडले। घाटंजी तालुक्यातील सपना पळसकर हत्याकांडही अशाच अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या घटनामुळे ग्रामीण भागात भोंदूबाबाचा प्रभाव अजूनही कायम असल्याचं दिसून येतंय। अंधश्रद्धेविरुद्ध मोहिमा राबवल्या जात असल्या तरी नागरिकांमध्ये चमत्कारांवर आंधळा विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। नक्कीच भोंदू खरात आज हे नाशिकचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे। अशा वेळेस भोंदू खरातसारखे त्यांचे जे पिलावळ आहे हे गावागावामध्ये हात ज्योतिष भविष्य पाहण्याची भूमिका घेत आहे। अशा वेळेस जनतेने आपला बाबा हा भोंदूच आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही भाकड कल्पनावर विश्वास ठेवू नये। मी या ठिकाणी आवाहन करेल की प्रबोधनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे। आचार्य अत्रेची सुंदर कविता आहे, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया। अशा पद्धतीची भूमिका असताना महिलांनी सावध होण्याची गरज आहे। स्त्री शक्तीची भूमिका घेऊन स्त्रियांनी जागृत होण्याची गरज आहे। अशा या भोंदूबुवा बाबापासून दूर होण्याची गरज आहे आणि जो आपल्याला संत समाजसुधारकाचा वारसा महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्या अर्थी म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्राला असा काळीमा फासणारे जे काही भोंदूबुवा बाबा आहे यांच्यापासून दूर होण्याची आव्हान या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करीत आहे। काय नाव? रुपेश वानखळे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष। फार लाजिरवाणी गोष्ट आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 19पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे आणि 59पेक्षा जास्त याच्यामध्ये आरोपींचा सहभाग आहे। एकीकडे हे आपलं हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर आपला जो देश चाललेला आहे, दुसरीकडे त्याच धर्माच्या नावावर जे आहेत काही भोंदू बाबा जे आहे त्या धर्माच्या श्रद्धेच्या नावावर ज्या सर्वसामान्य नागरिकांना, सुशिक्षित लोकांना फसवत आहे। कुणाचं आरोग्याचं आहे, कुणाचं बेरोजगाराचं आहे किंवा वेगवेगळ्या समस्या प्रलोभनपणे दाखवून या सामान्य लोकांना आपलं हे रॅकेट तयार करून सामान्य लोकांना फसवण्याचं काम जे आहे हे भोंदू बाबा करत आहे। आणि या शासनकर्त्यांना किंवा प्रशासनाला आमचं आव्हान आहे की या चिरीमिरी घेऊन सर्वसामान्य लोकांचं शोषण करण्यापेक्षा एक चांगले भारताचे नागरिक म्हणून बाबासाहेब आंबेडकर जसे सांगतात की मी प्रथमे भारतीय आणि अंतमी भारतीय, त्या धर्तीवर तुम्ही धर्म, जात, पात हे सर्व सोडून प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करावं आणि या सर्वसामान्य जनतेला न्याय द्याल एवढी आम्ही सर्व अपेक्षा करतो। यवतमाळ जिल्ह्यात 2021 ते 25 या कालावधी दरम्यान एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले। त्यात 59 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीवर कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। तसेच ज्या भागात असे प्रकार चालतात, भोंदूबाबाच्या नावाखाली कुठे फसवणूक केली जाते, त्याचे वेळोवेळी दखल घेऊन पोलीस विभाग हा कारवाई करत असतो। तसेच सामान्य जनतेलासुद्धा आवाहन करण्यात येते की आपल्या अवतीभोवती जर असे भोंदूबाबा कुठे आढळून आल्यास त्या लोकांची योग्य ती माहिती तात्काळ पोलीस विभागाला कळवावी। सदरचे प्रकरण आमच्यापर्यंत आले नाही अद्यापपर्यंत। ज्या वेळेस असे प्रकरण येतात, जसं यवतमाळचा आपण उल्लेख केला, त्यावेळेस तशी माहिती आल्यानंतर आपण तशी योग्य ती कारवाई करत असतो। असे प्रकरण जर कोणाच्याही लक्षात आलेच तर आपण आमच्या पोलीस विभागाकडनं जनतेनं आवाहन करण्यात येते, यवतमाळ पोलीस विभागाकडे असे प्रकरण लक्षात आल्यास तुमच्या आजूबाजूला कुठे घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ त्वरित पोलीस विभागाला कळवावी। जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देणं। उल्हासनगर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कार्यवाही करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे। मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कार्यवाही करत संजू वाघारी या आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला संजू वाघारी हा कुख्यात चोरटा अनिल रुपवते याचा साथीदार असून या दोघांनी मिळून शहरातील विविध भागात अनेक घरफोड्या केल्याच्या तपासात उघड झालंय। काही दिवसापूर्वीच अनिल रुपवते याला मानपाडा पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास करताना संजू वाघारीचा सहभाग समोर आलाय।
दरम्यान आरोपीकडून पोलिसांनी 3 महागडे मोबाईल फोन तसेच काही रोकड असा मुद्देमाल जप्त केलाय। या अटकेमुळे उल्हासनगर परिसरातील घरफोड्यांच्या मालिकेचा उलगडा झालाय, तर आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग आहे का याचा तपास केला जातोय। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत आहेत। यानुसार आमच्या झोनपूर सरांनी माननीय सचिन गोरे सरांनी आदेश दिले होते की यातील हे गुन्हे उघडकीस आले पाहिजेत आणि यातील आरोपींना पकडणं गरजेचं होतं। यानुसार आम्हाला एक माहिती मिळाली की संजीव वाघेरे नावाचा एक गुन्हेगार आहे आणि तोच या चोऱ्या करतोय अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्या माहितीनुसार आम्ही त्याच्यावरती ट्रॅप लावला जे DB पथकाने आणि तो संजीव किसन वाघारी याला पकडल्यानंतर त्याला सखोल चौकशी करता त्याच्याकडून मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडील 3 मोटारसायकलचे गुन्हे तसेच विठ्ठल पोलीस स्टेशनकडील 1 मोटारसायकलचा गुन्हा उघडकीस आलेला आहे, मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच अधिक चौकशी करता असे समजले की मानपाडा, डोंबिवली, कोळशेवाडी, टिळकनगर येथील 6 घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सदरचा आरोपी हा फरार आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याची आज पोलीस कस्टडी मिळालेली आहे 4 दिवसाची। पुढील तपास सुरू आहे।